हॅलो बच्चे पार्टी, कशा आहात सगळेजण? स्वागत आहे परत एकदा आपल्या JS विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती. तर आता सर्वजण तर ओळखतच असाल मला इतके सारे लेक्चर केल्यानंतर, तरी एकदा सांगतो. माझं नाव ओमकार थेटे आणि मी तुमचा युट्यूब वरती JS विद्यालयाचा नवोदय शिकवण्यासाठीचा, गणित विषय शिकवण्यासाठीचा मास्टर, टीचर काय म्हणायचं तर म्हणा. आणि आपलं नवोदय मध्ये काय चालू आहे? आपला कोणता सब्जेक्ट चालू आहे? गणित, मॅथ चालू आहे, बरोबर आहे. मॅथ मध्ये आपले 3, 4, 5, 6 टॉपिक कंप्लीट झालेत. आज आपल्याला नवीन टॉपिकला सुरुवात करायची. पाठीमागचा कोणता टॉपिक होता आपला? सरासरी. छान प्रकारे शिकला, क्वेश्चन प्रॅक्टिस घेतली, छान प्रकारे आपण थेअरी बघितली, प्रॅक्टिस पण केली. ओके, आज आपल्याला एक नवीन धडा सुरू करायचा आहे. त्या नवीन धड्याचं नाव आहे दशांश अपूर्णांक. आणि खुशखबर देऊ 50% धडा तुमचा आधीच झालेला आहे. पॉईंटची बेरीज कोणाकोणाला येते, पॉईंटची वजाबाकी कोणाकोणाला येते, पॉईंटचा गुणाकार कोणाकोणाला येतोय, पॉईंटचा भागाकार कोणाकोणाला येतोय, त्यांचा 50% दशांश अपूर्णांक झाला. खुशखबर. म्हणून दशांश अपूर्णांक आपल्याला किती लेक्चर मध्ये कंप्लीट करायचं आहे? फक्त 2. आजचं लेक्चर हे एक्स्ट्राचं असेल, जे की तुम्हाला दशांश अपूर्णांकाबद्दल माहित नाही. आणि पुढचं लेक्चर हे कशाचं असणार आहे? क्वेश्चन प्रॅक्टिस. आणि ऑनलाईन लेक्चर तुम्ही काळजी करू नका. तुम्ही लगेच म्हणता की आपल्याला सोडून जायचं, दुसऱ्या ह्याच्यावर बघायचे, सरचे दुसरे लेक्चर सापडायचे ज्याच्यामध्ये दशांश अर्धा शिकवलाय. काळजी करू नका. हे लेक्चर एडिट करता वेळेस मी दशांचं ते लेक्चर पण पुढून लावून टाकेल, ज्याच्यामध्ये की अर्ध पॉईंटची बेरीज आहे, पॉईंटची वजाबाकी, पॉईंटचा गुणाकार आहे, पॉईंटचा भागाकार आहे, ते सगळं लावून टाकेल. जेणेकरून तुम्हाला हे कंटिन्यू लेक्चर करायचे. फरक एवढा आहे की हे लेक्चर खूप लांब बनणार आहे. कमीत कमी हे लेक्चर 1 ते 1.5 तासाचं बनवू शकते आणि तुमच्यासाठी अर्ध्या तासाचं. ठीक आहे, चला सुरू करायचं. टाका आपल्या नवीन धड्याचं नाव दशांश अपूर्णांक. एव्हरीबडी, दशांश अपूर्णांक. पेनचं ढक्कन पडल्याशिवाय लेक्चर कंप्लीट होत नाही. दशांश अपूर्णांक. सगळ्यात अगोदर तर मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे दशांश म्हणजे काय, जे की तुम्हाला माहिती ऑलरेडी, पण तरी मी एकदा सांगतो ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी. जे लेकर ऑनलाईन मध्ये नवीन बसले, जे लेकर ऑनलाईन डायरेक्ट ह्या लेक्चर मध्ये आले, ते डायरेक्ट हे लेक्चर करू नका. अगोदरचे पाठीमागचे सगळे लेक्चर करीत या, तेव्हाच पुढचे लेक्चर समजतील. खूप वेळा सांगतो मी, तुम्ही डायरेक्ट बिल्डिंग वरच्या 10व्या पायऱ्यावर 10व्या मजल्यावर उडी मारू शकत नाहीत. अगोदर हळूहळू 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 तुम्हाला काय करावं लागतंय? पायऱ्या चढाव्या. बरोबर आहे का रे? ओके. आता दशांश म्हणजे काय? मी काय लिहिलं दिसतंय का सर्वांना? काय दशांश म्हणजे? पॉइंट. दशांश म्हणजे काय तर पॉइंट. मग सर आता नेमका पॉइंट काय सांगतो. पॉइंट कशासाठी असते ते बी सांगतो. पॉइंट काय असते ते बी सांगतो. पॉइंट एक बाउंड्री असते. पॉइंट एक काय असते? सगळे लक्ष द्या, लिहू नका कुणी. पॉइंट एक काय असते? बाउंड्री. किंवा बाउंड्री म्हणजे कळतंय सर्वांना काय असते बाउंड्री मराठीमध्ये? कोण सांगतंय? बाउंड्री काय असते मराठीमध्ये? कोण सांगतंय? सीमा. सर कोणती सीमा? सीमा पोरगी नाही, सीमा मराठीमध्ये बाउंड्रीला म्हणतात. बाउंड्री म्हणजे काय? सीमा. सर कशाची सीमा असतो पॉइंट? अपूर्णांक आणि पूर्णांक मधली. पॉइंट कशातली बाउंड्री आहे? अपूर्णांक आणि पूर्णांक. सर तुम्ही लय डोक्यावरून चाललात, काहीच कळणं गेलंय. आता कळण एक्झाम्पल दिल्यावर. काय पहिले एक्झाम्पल नीट बघा. एक्झाम्पल नंबर 1 बघा. 578.234 असं काहीतरी लिहिलं आम्ही. दिसायले? ओके. आता ह्या पॉइंटच्या उजव्या साईडला काय अंक आहेत? पॉइंटच्या डाव्या साईडला काय अंक आहेत? पॉइंटच्या पलीकडे काय अंक आहेत? पॉइंटच्या अलीकडे काय अंक आहेत? पलीकडचे जे पण अंक आहेत हेच आहेत का रे? ह्या सगळ्यांना म्हणतात अपूर्णांक. काय म्हणतात? अपूर्णांक. सर हे तर आम्हाला अपूर्णांकासारखे दिसायले नाहीत. मी दिसणार आहे ना, मी दाखविणार आहे, काळजी करू नका. मी काय करतोय माहिती ना, असं एखादी गोष्ट जायली तिला धरतोय डोक्यात घालतोय. काय करतोय? अशी एखादी गोष्ट जायली तिला धरतोय डोक्यात घालतोय. बरोबर आहे का नाही? हे पॉइंटच्या पुढचे काय येतं? अपूर्णांक. आणि पॉइंटच्या मागचे काय येतं? पूर्णांक.
काय पॉइंटच्या मागचे पूर्णांक. तर आता थोडं थोडं कळायलंय, आता थोडं थोडं कळायलंय. कोणाकोणाला थोडं कळालं, थोडं, शाबाश. पॉइंटच्या इकडं सगळे पूर्णांक आहेत. 578, 578, आणि पॉइंटच्या इकडं अपूर्णांक आहेत. सर हे आम्हाला अपूर्णांकासारखे दिसत तो, आम्ही तर ऐकलं होतं अपूर्णांक एका खाली एक येतात, बरोबर आहे ना? मग आपल्या धड्याचं बी नाव आहे ना दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक एका खाली एक येत नाहीत. दशांश अपूर्णांक कशामध्ये येतात? पॉइंट मध्ये, दशांश मध्ये. मग ह्याला वाचायचं कसं सर? याचं वाचन शिकवा बरं आम्हाला. मी सांगतो ना वाचून, मी सांगतो ना. 578 दशांश, 578 दशांश 2, 3, 4. पुढं 234 म्हणायचं नाही, एक एक अंक वाचायचा. इंग्लिश मध्ये वाचायचं असेल तर 578.234 असं हे झालं याचं वाचन. वाचन म्हणजेच लेखन, बरोबर आहे. ओके सर, आता आम्हाला कळालं पॉइंटच्या तिकडचे पूर्णांक आहेत, पॉइंटच्या इकडचे अपूर्णांक आहेत. हा, आता पुढे चालायचं, पुढे चालायचं. पॉइंटची ओळख सगळ्यांना झाली, पॉइंटची ओळख सगळ्यांना झाली. आता अपूर्णांक कसे ते एक्झाम्पल 2 मध्ये सांगतो ना, एक्झाम्पल 2 मध्ये सांगतो ना. लक्ष द्या, एक्झाम्पल 2, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. द्यायलात लक्ष? दमाने बोलू लागलो. चला, एक्झाम्पल नंबर 2 मी घेतोय 5 आणि त्याच्या पुढे लिहितोय 1/2. समजा लिहिलं 2. काय लिहिलं? 5 1/2. सगळ्यांना माहिती आहे ह्या दोघांच्या मध्ये काय नाही म्हणजे काय रे? मल्टिप्लिकेशन. जे म्हणलंय त्याच्या नाकामध्ये पेनांचं असं मल्टिप्लिकेशन करून 2 पेन 2 नाकात घालून टाके. मी हजारदा सांगितलंय ह्याच्यामध्ये असते ऍडिशन. काय असते? ऍडिशन म्हणजे बेरीज, काय नाही म्हणजे ऍडिशन. आणि ही ऍडिशन आपल्याला आता सॉल्व्ह करायची नाही, थांबायची. अगोदर मी ह्या 1/2 ला कट करू शकतो का? हा हा, सांगा काय येईल उत्तर? 0.5 येईल. नीट कट करून बघा, आलं का? हा, मग 5 एका साईडला प्लस असाल तसं घेऊ का? पुढं काय? 0.5. 5 प्लस 0.5 काय येईल? 5.5. आता ऐक, आता ऐक, नीट ऐक. हे जे 5 होता ते जसाल तसा राहिला, राहिला का? आणि पुढचं 1/2 होतं त्याचा काय बनला? 0.5. काय बनला? 0.5. असे खूप एक्झाम्पल. अजून एक घेऊ, तुला हे अवघड वाटायले, अजून एक घेऊ. एक्झाम्पल नंबर 3 मी इथं लिहिलं 8 1/2. किंवा चल तुला ते अवघड वाटायले ना, मी लिहितो इथं 8 काय घेऊ तुम्ही सांगा? 3/6 घेऊ? 3/6 हे सेमच आहे. आपण दुसरं घेऊ ना, थांबा ना. हा बर, 7/21. ठीक आहे. मग आता मी 8 जशाला तसा ठेवला, प्लस जशाला तसं दिलं. ह्या दोघांचे डिव्हिजन काय आहे? 7 1 जा 7, 7 3 जा काय आहे? 0.33. 0.33 इथं लिहू का? 0.33. ह्यांचे ऍडिशन केल्यावर काय आली? 8.33. बघा, अगोदरचा 8 जशाल तसा आहे का रे? मग 8 कोण आहे रे? आहे का? त्याला काय हानी झाली का? त्याला काय घोटाळा झालाय का? त्याला कोणाचं भीती आहे का? नाही. इथलच्या 5 ला भीती नाही, 7 ला भीती नाही, 8 ला भीती नाही, कारण ते पूर्णांक आहेत. पुढचे सगळे अपूर्णांक आहेत. हे 5 जसाल तसा खाली आला, 1/2 काय बनलं? 0.5. काय बनलं? 0.5. हे 8 जसाल तसा खाली आला, 7/21 काय बनलं? 0.33. म्हणजे हे अपूर्णांकच आहेत, फक्त हे पॉइंट मध्ये लिहिलेत. आणि तुम्ही ह्यांना असं पण परत लिहू शकता. आता कळलं मी का म्हणलो? का म्हणलो त्याला? काय म्हणलो मी? बाउंड्री, सीमा. हिच्या इकडं अपूर्णांक, ह्याच्या इकडं पूर्णांक. डन, डनाडन, डन. म्हणा एकदा. चालायचं पुढं. ज्याला लिहून घ्यायचंय ते छानपैकी लिहून घ्या, पॉज करून लिहून घ्या. चलो, रफ करू का रे लेकरांनो? ओके, चला. आता पुढचा पॉइंट आहे अपूर्णांकाचे. कोणत्या अपूर्णांकाचे? साध्या. साधा अपूर्णांक माहिती सर्वांना? हा, साध्या अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर. साध्या अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर. साध्या अपूर्णांकाला अजून एक नाव आहे व्यवहारी अपूर्णांक. लक्षात राहू द्या. साध्या अपूर्णांकाचे दशांश
अपूर्णांकामध्ये रूपांतर. ओके. साध्या अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर. रेडी सगळे? एव्हरीवन इज रेडी? मग रेडा कोण आहे? कोण आहे रेडा? चला, साध्या अपूर्णांकात दशांशमध्ये कसं रूपांतर करायचं जादू सांगू का? कोणाकोणाला ऐकायची? कोणाकोणाला ऐकायची? काहीच नाही करायचं, फक्त करायचा भागाकार. काय करायचा? भागाकार. साध्या अपूर्णांकाचा भागाकार केला की त्याचा आपोआप कशामध्ये रूपांतर होतंय? दशांश मध्ये. तर एक्झाम्पल द्या, तुम्ही एक्झाम्पल घ्या, मी सांगतोय, सगळेजण इकडे लक्ष द्या. कविता बनली. चला बघा, मी लिहितो इथं 15 डिवायडेड बाय 4. काय झालं? 15 डिवायडेड बाय 4. कोणता अपूर्णांक आहे? व्यवहारिक साधा अपूर्णांक आहे. कट करा 4 नी. हा सांगा. 4 3 जा 12. किती उरले रे? 3 उरले. पॉइंट घेऊन 0. 4 7 जा 28. किती उरले रे? 2 उरले. पुन्हा मनाने 0 घेऊ का? 5 4 जा 20. बघा 15/4 हा होता साधा अपूर्णांक. त्याचा त्याचा दशांश अपूर्णांक आहे 3.75. दोन्ही एकच आहेत, फक्त याला म्हणतात दशांश अपूर्णांक आणि याला म्हणतात साधा अपूर्णांक किंवा व्यवहार्य अपूर्णांक. आणि ह्याचं आपण केलंय रूपांतर. काय केलंय? रूपांतर. त्याला मस्तपैकी गन पावडर मेकअप केलंय. बरोबर आहे का नाही? मेकअप केलंय. असं मेकअप केलंय की ते ओळखूच आहे ना गेलाय. बरोबर आहे? काही बघतात ना लोक, तुम्ही असं मेकअप करतात की ओळखूच येत नाही, तोंड धुतल्यावर असं डेंजर दिसते, पळूनच जाऊ वाटते. बरोबर आहे का नाही? तसं याला आपण काय केलंय? लिहा. समजलं? दंडन दंडन. आता मी तुम्हाला काय साध्या अपूर्णांक देणार आहे, तुम्हाला ऍज अ गेम त्याला दशांश मध्ये कंट्रोल करायचंय. हे 1 मिनिटात लिहून घ्या. 1 मिनिटात लिहून घ्या. 1 मिनिटात लगेच गेम सुरू होणार आहे. ऑनलाईन बाळांनो पॉज करून लिहून घ्यायचंय, लगेच गेम सुरू होणार आहे. काय नाही, फक्त काय करायचं कळालं ना? काय करायचं आहे? राईट. नंबर 1, नो चॅलेंज. टका टक. राजाल जिंकुनिया जगभरी, शिवबा राज गंगा जळजी. हे माझ्या राजा र, हे माझ्या शिवबार, हे माझ्या राजा र. रब करू लेकरांनो. तयार आहे सगळे गेमला? चलो 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 चलो. 5 देणार आहे, बघू कोण करतंय. पटकन नाही बरोबर. पटकन तर करायचेत पण बरोबर पण करायचेत. पहिलं 17/3. दुसरं 18/2. तिसरं 15/5 किंवा 15/50. चौथं 587/2. पाचवं 1347/2 चला चला पॉज करून ट्राय करणारे सगळेजण. ओके बघा मी दाखवतो. पहिलं हा कोण सांगते काय आलं? 3 5 15. किती उरले? 2. पॉइंट घेऊन 0. हा 3 सक 18. किती उरले? 2. 3 सक 18. काय आलं? 5.66. अरे नुसता भागाकार करायचा आहे. हा 92 18. मग ह्याला दशांश मध्ये करायचं असं पॉइंट देऊन मनाने 0 द्यायचं. हे तर आपण करू शकतो ना दशांश मध्ये. चला इथं बघा. आता ह्याला कसं कट करणार? 5 ने करू का? 5 10 50. 5 त्रिक 15. आता तुम्हाला माहितीये खाली जर 10 आलं तर वरी किती स्तर सोडून पॉइंट माग घ्यायचा? 1. माहिती ना? हा मग 0 पॉइंट काय करणार? 3. बरोबर आहे का? चला पुढं. इथं आता बे ने कट करा. बे दोन्ही 4. किती उरले? बे 92 18. बे त्रिक किती उरला? बे पंचे काय आलं? 293.5. काय नाही. आणि हे तुम्ही करून टाका. अवघड आहे का काही? समजलं? काय अवघड? चालायचं पुढं. लास्ट पॉइंट आहे दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत. स्थानिक किंमत सुद्धा असते दशांश अपूर्णांक. तयार आहे सगळे? रफ करू याला. ओके. दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत टाका पॉइंट. अवघड होतं का काही? ओके
खूप सोपा पॉइंट आहे. खूप सोपा पॉइंट आहे. खूप सोपा. खूप म्हणजे खूपच सोपा आहे हा. अंट. चला, दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत. लक्ष द्या आता. आता तुम्हाला माहिती आहे दशांश अपूर्णांक बाउंड्री सगळ्याला कळालंय. सगळ्याला कळालंय. मग आता त्याच बाउंड्रीचं आपल्याला काम करायचं बघा. 543.2187 असं काहीतरी आपल्याकडे एक्झाम्पल आहे. हे पॉइंट मी थोडी जागा सोडली कारण बाउंड्रीसाठी. आता ह्याची स्थानिक किंमत जशी तुम्ही 30 लिहितात ना का 3 लिहितात 3. ह्याला असं समजायचं की इथं संपलं हे. मग आपण 3 लिहितो. ह्याचे काय लिहितो रे 40. ह्याचे काय लिहितो रे 500. तसं ह्यांचं उलट आहे. ह्यांचं कसं आहे उलट. हे 10च्या पटीने काय व्हायले इकडं 10च्या पटीने काय व्हायले 10च्या पटीने वाढत आहे. 10च्या पटीने वाढायला ना बघा 40 500 10च्या पटीने वाढायला ना बरोबर आहे. इकडे 10च्या पटीने कमी होत आहे. कसं माहिती का. चला ह्याची स्थानिक किंमत आहे 2/10. ह्याची स्थानिक किंमत आहे 1/100. ह्याची स्थानिक किंमत आहे 8/1000 आणि ह्याची स्थानिक किंमत आहे 7/10,000. कळालं. मग हे 10च्या पटीने काय होत आहे. काय अवघड आहे का. एका मिनिटात लिहून घ्यायचं ह्याच्यावर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. एका मिनिटात लिहून घ्यायचं ह्याच्यावर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. लवकर लिहून घ्या. क्वेश्चन तर मी वर लिहूनच दिलो लगेच. तुम्ही हे लिहून घ्यायचं आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. चला याला क्वेश्चन लिहिला. क्वेश्चन पॉज करून ट्राय करणार ऑनलाईन लेकरं आणि तुम्ही पण ऑफलाईन लेकरांनो पॉज करून ट्राय करायचंय. चला झालं का सर्वांचं. बघा आता कसं सोपं आहे तुम्हाला कळण. आता इथं किती 5 आहेत रे लेकरांनो 2 5 आहेत. त्यांच्या स्थानिक किमतीमधला काय काढायचा आहे फरक. अगोदर तर हे जे मी सांगेल तो 15.125 ह्या 5ची स्थानिक किंमत किती रे 5 आणि ह्या 5ची स्थानिक किंमत किती आहे 5/1000. कस काय आली पॉइंटच्या पुढच्या स्थानिक किमतीला डिवायडेड बाय तितकं होतंय जितके अंक इकडे आहेत. आता सांगितलं ना 10च्या पटीने कमी होत आहे. ओके मग ह्याला जर तुम्ही कट केलं तर तुम्हाला कळण खाली 3 पॉइंट ह्याचा अर्थ खाली 3 झिरो ह्याचा अर्थ पाठीमागं 3 स्थळ सोडून पॉइंट म्हणजे 5 तर ऑलरेडी एक सोडलेलं स्थळ आहे. 1 झिरो दिला 2 झिरो दिला 3 स्थळ सुटले का पॉइंट घेऊन मग आता याच्यामधून ही मायनस करायचं. मग 5 ला पॉइंट आहे का 5 कट काय करायचं बघा 5 - 0.005 पण ह्या 5 कट पॉइंट आहे का नाही. मग मनाने पॉइंट घ्या. कसा घ्यायचा माहिती तुम्हाला 5.000 घेऊ शकतो का -0.005. चला घ्या 5.000 मायनस पॉइंट खाली पॉइंट 005 दशाल तसा 0 दशाल तसा इथं 10 आले इथं 5 उरलं इथं 9 आले इथं 9 उरलं इथं 9 आले इथं 9 उरलं इथं काय आले 4.9995 कोणाकोणाचं आलं रे शाबास रे नंबर 1 रे समजलं का रे. ओके तर ऑनलाईन बाळांनो आजचं लेक्चर इथंच थांबू. अभ्यास करा. छान होता आजचं लेक्चर. समजलं असेल दशांश अपूर्णांकाबद्दल स्थानिक किंमत समजली असेल दशांश अपूर्णांक काय असतो मी मस्तपैकी तुम्हाला समजून सांगितलं. ही बाउंड्री असते बाउंड्रीच्या इकडे अपूर्णांक असतात बाउंड्रीच्या इकडे पूर्णांक असतात. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं. नक्कीच तुम्हाला मजा आलेली असेल. तर आजचं लेक्चर इथंच थांबू. काळजी घ्या. अभ्यास करत राहा. नवोदयची एक्झाम जवळ आलेली आहे. मी प्रत्येक लेक्चरच्या शेवटी सांगतोय या गोष्टीला गांभीर्याने घ्या म्हणजे सिरियसली घ्या म्हणजे अभ्यास करा. थांबतो इथं. टाटा.
आता आपण बघू आपली पॉईंटची बेरीज. पॉईंटच्या बेरजेमध्ये पण मांडणीच महत्वाची आहे. जर पॉईंटच्या बेरजेमध्ये तुम्हाला मांडणी बरोबर नाही आली तर काहीच होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणून चला मांडणी बघू आपण पॉईंटच्या बेरजेची. पहा, एक्झाम्पल नंबर 1 बघायचं. तयार आहेत सगळे? आतापर्यंत जितक्या बी बेरजे बघितल्या सगळ्या एकदम सोप्या होत्या. पॉईंटची बेरीज पण सोपी आहे, पण ज्याला एकदा मांडणी आली त्याला पॉईंटची बेरीज आली. ओके, मग बघा पॉईंटची बेरीज काय आहे सर आम्हाला सांगा एकदा. सांगतो. 5,567.23 प्लस 134.8653 असं काहीतरी संख्या आहेत. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये पॉईंट दिसत असेल बघा. इथे एक तुमच्यासाठी थोडा मोठा मोठा काढतो. इथे एक पॉईंट आहे 7 आणि 2 च्या मध्ये आणि 4 आणि 8 च्या मध्ये पॉईंट आहे. पॉईंट काय आहे काय नाही ते आपल्याला नंतर हळूहळू नवोदयमध्ये शिकायचं आहे. पण अगोदर पॉईंटची बेरीज कशी करतात ते शिका. पॉईंट काय आहे त्याच्या नादाला लागू नका. ते मी नंतर तुम्हाला चांगलं सांगणार आहे. पॉईंट काय असतो, कसा असतो, कशामुळं असतो, सगळं बघायचं पॉईंट बद्दल. पण अगोदर तर फक्त त्याच्या बेरजेचं बघा. तर सर मग सांगतो. पहा, ही आहे आपली संख्या नंबर 1, आपण नाव देऊ. आणि ही आहे आपली संख्या नंबर 2. बेरजेमध्ये 2 संख्या आहेत. संख्या नंबर 1 ला जशाला तसं खाली घ्यायचंय. जास्त काय डोक्याला त्रास घ्यायचा नाही. घेऊ जशाला तसं खाली. बघा 567.23 जशाला तसं घेतलं खाली. संख्या नंबर, आता पहा मी मांडणी म्हणली होती तुम्हाला की इकडून मांडा, हे 3 खाली घ्या, असं घ्या. ते साध्या बेरजेसाठी होतं. पॉईंटच्या बेरजेची मांडणी ही वेगळी आहे. ठीक आहे, पॉईंटच्या बेरजेमुळे तुम्हाला काय करायचं, पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा व्यवस्थित. घेतला पॉईंट खाली पॉईंट, अगोदर पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा आहे. ते दोघं भाऊ आहेत, त्यांना अलग करायचं नाही, त्यांना सोबत ठेवायचं. मग पॉईंट खाली पॉईंट घेतला. नंतर ह्या पॉईंटच्या इकडं कोणत्या संख्या आहेत, कोणत्याकडं, इकडं बघा मी बांध दिलाय, डायरेक्शन दिली तुम्हाला, दिशा दिली. इकडं कोणत्या संख्या आहेत सर, 8 आहे, 6 आहे, 5 आणि 3 आहे. बरोबर आहे. राईट ते ह्याच्या खाली लिहायचं 8 6 5 3. ठीक आहे, आणि नंतर लेफ्ट साईडला ह्या साईडला कोणत्या संख्या आहेत सर, 4 आहे, 3 आहे, 1 आहे. ओके, लिहा 4 3 1. ही झाली पॉईंटच्या बेरजेची मांडणी. पॉईंटच्या बेरजेमध्ये परत एकदा सांगतो, पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा आहे आणि नंतर इकडच्या संख्या इकडे लिहायच्यात आणि इकडच्या संख्या इकडे लिहायच्यात. ओके, मग बघा 3च्या वर काय नाही म्हणून 3 ला 3, 5च्या वर नाही म्हणून 5 ला 5, 6 आणि 3 9. ओके, 6 आणि 3 9, 8 आणि 2 10, 10 ला 0. आता तुम्ही म्हणाल सर कॅरी 1 आला, कॅरी आम्ही कुठं द्यावा, इकडे पुढे बिंदास द्यायचा, काही विचार करायचा नाही. 7 आणि 1 8, 8 आणि 4 12. ठीक आहे, 12 ला 2, कॅरी परत आला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, 10 ला 0, कॅरी परत आला 1. ठीक आहे, 5 आणि 1 6 आणि 1 7. आणि इथं आपलं उत्तर संपलेलं नाहीये, नंतर पॉईंट खाली आपल्याला पॉईंट पण द्यायचं आहे उत्तरामध्ये. आणि हे आपलं आलेलं आहे पॉईंटच्या बेरजेचं उत्तर, जे की पॉईंटमध्येच असणार आहे. कसं वाचायचं ह्याला, इंग्लिशमध्ये वाचा 702.0953 आणि मराठीमध्ये वाचा 702.0953 किंवा 0953. पॉईंटच्या नंतरच्या संख्या एक एक वाचायची, हा नियम असतो. ठीक आहे, नियम लक्षात राहू द्या. काय प्रॉब्लेम पॉईंटच्या बेरजेमध्ये, पॉईंटच्या बेरजेची मांडणी कळाली सगळ्यांना. ठीक आहे, नसन कळाली तर थोडं व्हिडिओ पाठीमागं घ्या आणि परत एकदा बघा, कदाचित समजून जाईल. आणि तरी पण नाही समजली तरी आपण अजून एक एक्झाम्पल घेणार आहोत, मग तर अजून समजून जाईल. ठीक आहे, चला मग अजून एक पॉईंटच्या बेरजेचं आपण एक्झाम्पल घेऊ. ह्याला रफ करतो, काय लिहून घ्यायची गरज नाहीये. आता एक्झाम्पल देतो ते लिहून घ्या, किंवा पहा मी जेव्हा एक्झाम्पल देईन ना तुम्ही व्हिडिओला पॉज करत जा आणि ते पहिले तुम्ही लवकर लवकर सॉल्व्ह करत जा. जसं की आपण जेव्हा ॲक्च्युअलमध्ये क्लासरूममध्ये टीचर असतो, सर आपल्याला म्हणतात मुलांना मी एक्झाम्पल देतो, तुम्हाला लवकर सॉल्व्ह करून दाखवा. तसंच मी तुम्हाला देत जाईन, तुम्ही लवकर सॉल्व्ह करा पण पॉज करून. मी तुमच्यासाठी जर लय वेळ थांबलो ना तर आपला व्हिडिओ खूप मोठा बनेल. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही काय करायचंय, व्हिडिओला थांबवायचंय, लवकर लवकर सॉल्व्ह करायचं आणि परत व्हिडिओ चालू करायचा आहे. चला मग आपण आता पुढचं एक एक्झाम्पल घेऊ. बघा 5364.28 प्लस 59.3231 असं आपलं एक्झाम्पल आहे. तर तुम्ही मला पॉज करून सॉल्व्ह करून दाखवा. केलं पॉज? 1 मिनिट थांबतो फक्त, 1 मिनिट बी नाही, 2-3 सेकंड थांबतो फक्त. पॉज करून सॉल्व्ह करा. केलं सॉल्व्ह? चला मग आता मी सोडून दाखवतो आपल्याला. बघा ही आपली संख्या नंबर 1 आहे, ही संख्या नंबर 2 आहे. दरवेळेस असं लिहायची गरज नाही, फक्त समजून घ्यायचं. 1 नंबरची संख्या जशाल तशी खाली लिहा. ओके सर, 5364.28. ठीक आहे, आणि संख्या नंबर 2 जशाला तशी खाली नाही लिहायची, अगोदर ह्या पॉईंटच्या खाली घ्यायचं आहे. सर घेतलं. आता पॉईंटच्या पलीकडं काय आहे सर, 2 आहे, 3 आहे, 1 आहे. ओके, 2 घेतलं, 3 घेतलं, 1 घेतलं.
पॉईंटच्या अलीकडे काय आहे 9 आहे 5 आहे. ओके सर 9 घेतलं 5 घेतलं प्लसचं सिम्बॉल दिलं आणि मांडणी एकदम ओके झाली. ठीक आहे. 1च्या वर काय नाही म्हणून 1ला 1, 8 आणि 3 8 आणि 3 8 आणि 3 सर 11, 11ला 1 हातचा आला 1, 2 आणि 2 आणि 2 आणि 2 4 आणि 1 5. ठीक आहे. पॉईंट खाली पॉईंट उत्तरामध्ये घेऊन टाकायचं. 9 आणि 4 सर किती 9 आणि 4 13, 13 13ला 3 कॅरी 1, 6 आणि 5 11 आणि 1 12, 12ला 2 परत कॅरी 1, 3 आणि 1 4 आणि 5ला 5. अशा प्रकारे आपले दुसरं पण पॉईंटचं एक्झाम्पल झालेलं आहे. काय प्रॉब्लेम याच्यामध्ये काहीच नसायला पाहिजे. एकदा जर आपल्याला मांडणी कळाली कशी करायची तर आपल्याला पॉईंटची बेरीज कुठंच अवघड जात नाही. पण मांडणी कळायला पाहिजे. मग कळाली मांडणी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. लिहून घ्या. एवढं रफ करतो. घेतलं लिहून. चला रफ करून टाकतो. आता पॉईंटची बेरीज झाली, नंतर आपली पायऱ्यांची बेरीज झाली, सगळ्या बेरीज झाल्या. आता थोडं आपण पुढं जाऊ. ठीक आहे. थोडं पुढं जाऊ. आता पॉईंटच्या बेरजेसोबत पायऱ्यांची बेरीज येतो. पॉईंटच्या बेरजेसोबत पायऱ्यांची बेरीज येतो. ठीक आहे. जसं की पहा एक्झाम्पल. तुम्ही पहिले ट्राय करा. ठीक आहे. तुम्ही पहिले सोडवा. प्रयत्न करा पॉज करून. 56.234 प्लस 2.212 प्लस 3.6421 अशी आपली 3 ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या संख्या आहेत. ही 1 नंबरची, ही 2 नंबरची, ही 3 नंबरची. त्यामुळे किती स्टेज बनणार आहेत, किती तळ म्हणजे किती मजले बनणार आहेत 3 मजले. आणि तिन्ही मजल्यांमध्ये आपल्याला व्यवस्थित पॉईंट द्यायचा आहे. तुम्ही एकदा पॉज करून ट्राय करा. मी तर सांगणारच आहे. पॉज करून ट्राय करा एकदा. केलं पॉज. केलं पॉज. पॉज करून ट्राय केलं. मी सांगू मी. चला मी सांगतो. पहा मी सांगतो. पहा मी सांगतो. सगळ्यात अगोदर आपल्याला जी पहिली संख्या आहे ती जशाल तशी खाली घ्यायची. ओके सर. पहा 56.234 जशाल तशी घेतली. नंतर आपली जी दुसरी संख्या आहे तिचा पॉईंट खाली घ्यायचा आहे. हे आपला रूल आहे, नियम आहे, आपल्याला विसरायचा नाही आहे. आणि पलीकडं आहे 212. 212 अलीकडे बघा बाळांनो. मग आपल्याला काय करायचं आहे, तिसऱ्या संख्येचं पण सेम घ्यायचं आहे. पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा आहे. पलीकडं आहे 6421 जशाल तसं. आणि अलीकडं आहे फक्त 3 जशाला तसं. प्लस देऊन आपली मांडणी एकदम ओके झाली. आणि 3 मजले पण बनलेत. पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला. ओके. चला 1च्या वरती काय नाही म्हणून 1ला 1, 4 आणि 2 6, 6 आणि 2 सर 8. ओके. 3 आणि 1 4, 4 आणि 4 परत 8. ओके. 2 आणि 2 4, 4 आणि 6 10 म्हणजे 10, 10ला 0 कॅरी आला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 2 सर 9, 9 आणि 3 12, 12ला 2 परत कॅरी आला 1 आणि 5 आणि 1 6. आणि पॉईंट खाली पॉईंट द्यायला विसरायचं नाही. बघा पॉईंट असे एका रेषेमध्ये आले पाहिजे. कसे पॉईंट माझे एका रेषेमध्ये आलेत तसे पॉईंट जर एका रेषेमध्ये आले म्हणजेच पॉईंट खाली पॉईंट आले तर आपली बेरीज थोडी पण चुकणार नाही. सगळी बेरीज आपली बरोबर आहे. पण आपल्याला मांडणी व्यवस्थित करायची, हातचे व्यवस्थित द्यायचे आणि पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा आहे. तर बघा तुम्ही पॉईंटची बेरीज पण शिकलात, साधी बेरीज पण शिकलात, पायऱ्यांची बेरीज पण शिकलात आणि आता पॉईंटच्या बेरीजसोबत पायऱ्यांची बेरीज पण शिकलात. म्हणजे नवोदयसाठी जितक्या प्रकारची बेरीज महत्त्वाची होती तितक्या प्रकारची आपण बेरीज पाहिलेली आहे. अजून आपल्याला वेगवेगळ्या बेरीज बघायच्यात पण ते नंतर आपण आपल्या धड्यामध्ये पाहणार आहोत. जे धडे जसे जसे येतील तसं मी तुम्हाला शिकवून टाकेल. पण बेरजेमध्ये ही जी बेरीज होती ती आपल्याला नवोदयची सुरुवात करण्यासाठी कमीत कमी अशा प्रकारची बेरीज यायला पाहिजे. मी म्हणतोय की आपले पहिले जे 3 ते 4 लेक्चर असतील ते तुम्हाला नवोदयची सुरुवात कशी करायची त्याच्या संदर्भात असतील. ठीक आहे. मग हे होतं आपल्या पॉईंटच्या बेरजेचं लास्टचं गणित. आता मी तुम्हाला याच्यावर आधारित एक होमवर्कसाठी गणित देतो, ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. नाहीतर 2 देतो. ठीक आहे. 2च देतो, जास्त नाही देणार. ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. याला लिहून घ्या पॉज करून. समजलं तुम्हाला? नक्की समजलं असणार आहे. ठीक आहे. चला रफ करतो. ह्याला लिहून घ्या पॉज करून. देऊ पुढचं. होमवर्कसाठी 2 देतो. घ्या होमवर्कसाठी 2. अगोदर पहिलं 34.231 प्लस 2.124 प्लस 333.123 पहिलं घ्या. आणि दुसरं 24.621
प्लस 34.127 प्लस 36 पॉईंट किंवा 3.612. ठीक आहे, 2 गणित आहेत तुमच्यासाठी. सॉल्व्ह करा चांगल्या प्रकारे. काय पॉईंटची, आमच्या कॅमेराची पण बॅटरी लो झाली असं मला मागून सांगण्यात आलंय. काय प्रॉब्लेम नाही, एक पॉईंटची पाहून सुरू करू. एक एक्झाम्पल फक्त पॉईंटचं बघा. 34.123 प्लस 4 मायनस करायचे ना आपल्याला, 4.65 असं काहीतरी आहे एक्झाम्पल. आता मी तुम्हाला बेरजेमध्ये जे पॉईंट सांगितलं होतं, पहिली संख्या जशाल तशी लिहायची आणि दुसऱ्या संख्येला त्याच्या खाली कसं मांडायचंय, सेम वजाबाकीमध्ये करायचंय, काही डोकं लावायचं नाही, सेम करायचंय. पहिली संख्या ही आहे, दुसरी संख्या ही आहे, पहिली जशाल तशी लिहा 34.123. दुसऱ्या संख्येचा पॉईंट खाली काय घ्यायचा आहे तुम्हाला, पॉईंट इकडे लिहायचंय, ज्या संख्या आहेत त्या 6, 5, 4, 3 आणि तिकडे आहे 4 आणि त्यांची करायची सबट्रॅक्शन. आणि जिथं रिकामी जागा उरते तिथं बिंदास 0 देऊन टाका, इथं आणि इथं. आता पहा, 10 मधून 3 जात नाही, इकडचा इकडे घेतला, सॉरी 0 मधून 3 जात नाही, 10 मधून 3 राहिले 7, मग इथं राहिले होते 2, परत इकडचा इकडे घेतला, 12 मधून 4 गेले राहिले 8, परत इथं राहिला 1, इकडचा इकडे घेतला, 11 मधून 5 गेले राहिले 6, परत आता इथं एकचा इकडे गेलता तर एकच्या जागेवर किती राहतील 0. आता 0 मधून 6 जात नाहीत, 0 मधून 6 जात नाहीत, परत 4 पासून 0 ला 1 द्या, मग 10 झाले, इथं 3 बनले, 10 मधून 6 गेला 4, पॉईंट खाली पॉईंट, 3 मधून 4 परत जात नाहीत, परत इकडचं इकडे घ्या, 13 मधून 4, 13 मधून 4 गेल्यावर किती राहतात 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 9 राहतात, 9. आणि आता मग इथं राहतील 2, 2 मधून 0 गेल्यावर 2 राहतात. पॉईंटची सबट्रॅक्शन, पॉईंटची वजाबाकी सेम टू सेम बेरजेसारखी आहे. मांडणी फक्त करता आली तो बॉस, ज्याला मांडणी करता आली तो बॉस, आणि मांडणी बेरजेसारखीच करायची, जास्त डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही. चला फटाफट आता होमवर्क घ्या आणि आपलं लेक्चर इथं थांबवू. समजली पॉईंटची, ह्याच्या पलीकडे तुम्हाला पॉईंटचं काही विचारणार नाही, डोक्याला टेन्शन घेऊ नका. आता होमवर्क घ्या, चला होमवर्क. चला आपला पुढचा पॉइंट आहे आपला, काय सर पुढचा पॉइंट, पॉइंटचा गुणाकार, पॉइंटचा गुणाकार लास्ट पॉइंट आहे आपल्या लेक्चरचा. टेन्शन घेऊ नका. किती मिनिटाचं लेक्चर झालंय, 20 मिनिटाचं झालं असेल जास्तीत जास्त, 15-20 मिनिटाचं. तर हा 20 मिनिटाचं, राईट, 20 मिनिटाचं लेक्चर झाले. लास्ट पॉइंट आहे 5 ते 10 मिनिटं. ठीक आहे, अर्ध्या तासाच्या वर लेक्चर नाही जाऊ देणार, मला माहिती आहे तुम्हाला किती बसू वाटतंय, त्यामुळं अर्ध्या तासात जितकं जास्त भारी मजेदार हसत खेळत शिकू. पुढचे लेक्चर कदाचित मोठे येतील, पण स्टार्टिंगचे लेक्चर छोटेच बनवतो तुमच्यासाठी, एकदा तुम्हाला मजा येऊ शकतात. पहा आता पॉइंटचा गुणाकार कसा. एक्झाम्पल नंबर 1, 5.23 इंटू म्हणजे गुणवले, आपण घेऊ साधं पहिले एकांकी 2. सर आता काय करायचं, पॉइंट आलाय सर, आता डोकं दुखायले, समजत नाही काय करायचं, पॉइंट आल्यावर भीती वाटते, बिलकुल भ्यायचं नाही, पॉइंट कडे बघायचंच नाही, पॉइंट आला की डोळे झाकायचे. तर डोळे झाकल्यावर गणित कसं करू मी सांगतो ना. पॉइंट आला की असं समजायचं की ह्या एक्झाम्पल मध्ये पॉइंटच नाही. मग पॉइंट नाही म्हणल्यावर कसं एक्झाम्पल सॉल्व्ह करणार, नॉर्मल जे की आता शिकवलं होतं. मग चला पॉइंट आहे पण आपल्याला समजायचं पॉइंट नाही. ठीक आहे सर, तुम्ही म्हणतात तर आम्ही तसं म्हणू. चला 2 6, 2 4 आणि 2 5 10. सर झालं मग सॉल्व्ह. आता तुम्ही म्हणलं पॉइंट नाही म्हणल्यावर सॉल्व्ह झालं. ठीक आहे, असंच करायचं. पॉइंट असला जरी नसला जरी आपण असं सॉल्व्ह करतो. मग सर आता पॉइंटचं काम काय, आता मला सांगा, राईट साइड म्हणजे उजवी बाजू हीच आहे ना आपली उजवी बाजू. हो, उजवी बाजू सोडून वरती किती अंक सोडून पॉइंट आहे. सर हा 3 एक अंक आहे, 2 एक अंक आहे, नंतर पॉइंट आहे, म्हणजे 2 अंक सोडून पॉइंट आहे. बरोबर आहे, उत्तरामध्ये पण तुम्हाला 2 अंक सोडायचे, 1 2 आणि पॉइंट द्यायचा आहे इथं. सोपं आहे, काय अवघड नाही. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर 2 बघा, अजून तुम्हाला क्लिअर होईल. 6.187 इंटू 2 3. सर आता हे कसं, चला फास्ट मध्ये करू आपण. 3 7 21 हातचे आले 2,
3 8 24. तुम्ही एकदा पॉज करून ट्राय करा. चला तुम्ही एकदा पॉज करून ट्राय करा. पॉज करून ट्राय करा. पॉज करून ट्राय करा. तुम्ही एकदा पॉज करून ट्राय करा आणि नंतर तुमचं बरोबर येतंय का मला सांगा. ठीक आहे, चला केलं ट्राय. आता मी सांगतो. 3 7 21 हातचाले सर हातचाले यायचे नाही, तुम्हीच विसरून जायला. नाही नाही मी नाही विसरलो. चला हातचाले 2 3 8 24 आणि हातचाले 2 26 6 परत हातचाले 2 3 1 3 आणि 2 5 आणि सायत्रिक 18. ओके सर. आता काय 2 स्थळ म्हणजे इथं एक 0 घ्यायचा आहे. बेसत 14 किंवा 7 दोन्ही 14 हात चाला 1 8 दोन्ही 16 आणि 1 17 परत हात चाला 1 बे 1 बे आणि हात चालेल 1 3 आणि साई दोन्ही 12. बघा पॉईंट एक्झाम्पल मध्ये आलाय पण मी कुठं पॉईंट उत्तर काढता वेळेस घेतला नाही अजून तरी. मला अगोदर पॉईंटच्या गुणाकारामध्ये उत्तर काढायचं. 1 आणि 0 1 6 आणि 7 13 हात चाला 1 परत 6 आणि 7 13 परत हात चाला 1 परत 9 आणि 3 12 परत हात चाला 1 2 1 आणि 1 4 आणि हातचा लास्टचा एक जशाला तसा. आता उत्तर आल्यानंतर पॉईंट बघायचा. किती स्थळ सोडून आहे वरून 1 2 3. बघा ना किती स्थळ आहेत. हे 1 3 स्थळ सोडून पॉईंट अलीकडे. इकडे बी 3 स्थळ सोडून द्या 1 2 3 म्हणजे इथं पॉईंट आहे. कळालं? काय अवघड? एकदम सोपं आहे. लास्ट एक्झाम्पल घेऊ आता पॉईंटच्या एक्झाम्पलचं. समजलं असेल तर कमेंट मध्ये काय करायचं माहिती तुम्हाला थंब करा किंवा असेल या सर आम्हाला समजलं म्हणजे बरं वाटतंय. आता बघा थोडंसं अवघड घेऊ थोडंसं. आज जसं मी या वरच्या नंबर मध्ये पॉईंट घेत होतो आता खालच्या बी नंबर मध्ये पॉईंट घेतो. चला सर आता खालच्या बी नंबर मध्ये पॉईंट घेतलाय तुम्ही. आता तर आम्हाला जास्तच अवघड वाटायलंय. टेन्शन घेऊ नका लय सोपं आहे. कसं सर बघा 3 7 21 हातचाले 2 सायत्रिक 18 आणि 2 20 हातचाले परत 2 8 24 आणि 2 26 हातचाले परत 2 7 21 आणि 2 23 हातचाले परत 2 5 15 आणि 2 17 17 बोलले तो खतरा मग इथं 0. चला 5 7 35 हातचाले 3 6 5 30 आणि 3 33 हातचाले परत 3 8 5 40 आणि 3 43 हातचाले 4 7 5 35 आणि 4 39 हातचाले 3 5 5 25 आणि 3 28. अशा प्रकारे आपलं झालंय. बेरीज करा आता. 1 आणि 0 1 5 9 6 इथं 16 हातचाला 1 10 परत हातचाला 1 3. अशा प्रकारे सर उत्तर तर आलंय पण पॉईंट द्यायचा राहिलाय. काही प्रॉब्लेम नाही. उजवीकडून किती स्थळ सोडून पॉईंट आहेत वरी बघा वरी वरच्या नंबर मध्ये 1 2 3 लक्षात राहू दे 3 आणि खालच्या नंबर मध्ये 1 म्हणजे पूर्ण किती पॉईंट झाले 4 म्हणजे पॉईंट 4 नाही झाले स्थळ 4 झाले. 4 स्थळ सोडून पॉईंट आहे खाली पण 4 स्थळ सोडा 1 2 3 4 इथं पॉईंट आहे. अवघड आहे. पॉईंटचं गणित बिलकुल अवघड नाहीये. पॉईंटच्या गणितामध्ये पॉईंट कडे अगोदर बघायचंच नाही. अगोदर उत्तराकडे बघायचंय अगोदर पूर्ण उत्तर काढायचंय आणि नंतर शेवटी उजवीकडून मोजायचंय आणि मग पॉईंट द्यायचा. समजायलंय? काय अवघड? बिलकुल अवघड नाही. ठीक आहे. नोट्स मध्ये सगळं काही लिहून ठेवलेलं असतंय त्यामुळे एकदा मला पाहू द्या. तर 2 नंबरचा पॉईंट पाहिला होता. जर छेदस्थानी शून्ययुक्त संख्या आलाय बरोबर आहे. छेदस्थानी शून्ययुक्त संख्या आल्यास म्हणजे काय की आपला जो भागाकार आहे आणि त्याची जी छेदस्थान आहे म्हणजे खालची बाजू जसं की फॉर एक्झाम्पल मी इथे घेतो 5 4 6 7 8 डिवायडेड बाय 1 0 0 0 अशा प्रकारचा जर भागाकार आला तर कसं उत्तर काढायचं बरोबर आहे. हे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तुम्ही छान पाहिजे समजून पण घेतलं होतं. तर काय करायचंय खाली जे 3 0 आहेत उत्तरामध्ये 3 स्थळ पाठीमागे येऊन पॉईंट द्यायचा आहे. 1 स्थळ 2 स्थळ 3 स्थळ म्हणजे उत्तर काय येणार आहे 54.678 अशा प्रकारे आपलं झालं होतं बरोबर आहे. आणि नंतर पुढचा पॉईंट आपण बघितला होता पॉईंट मध्ये उत्तर मिळणारा भागाकार म्हणजे अशा प्रकारचा भागाकार ज्याचं उत्तर आपल्याला पॉईंट मध्ये मिळणार आहे म्हणजे बाकी जी उरत होती त्या बाकीला पण आपण पुढे कट करत होतो. जसं की त्याचं पण एक एक्झाम्पल मी तुम्हाला घेऊन दाखवतो. बघा अशा प्रकारे बघा 2 2 जा 4 कॅरी 1 2 7 जा 14 2 4 जा 8 2 3 जा 6 परत 1 उरले आणि ह्याला आपण बाकी म्हणतो किंवा रिमाइंडर म्हणतो बरोबर आहे ना. जे इंग्लिश स्कूल वाले स्टुडंट आहेत त्यांना इंग्लिश मध्ये पण सांगणार आहे मी आणि मराठीवाल्यांना मराठीत सांगणार आहे. तर ही 1 आपली रिमाइंडर आहे किंवा बाकी. मग इथं पॉईंट घेऊन आपल्याला ह्याच्यावर 0 घ्यायचा होता आणि 2 5 10 घ्यायचं होतं. हे दोन्ही प्रकारचे एक्झाम्पल्स आपण पाहिले होते आणि ह्याची खूप सारी प्रॅक्टिस पण आपण केली होती आणि तुम्हाला समजलं पण होतं. आणि मी होमवर्क मध्ये सांगितलं होतं की हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत ह्या एक्झाम्पल्सचं रिव्हिजन करून या. मग जेवढे एक्झाम्पल्स मी या क्लासमध्ये लेक्चरमध्ये सोडून घेतले तुमच्याकडून किंवा आपण सोडवले तेच तुम्हाला घरी परत एकदा सोडवायचे होते आणि नक्कीच तुम्ही ते चांगल्या प्रकारे सोडविलेले असतील. नसतील सोडवले तर ते
मागच्या लेक्चरच्या प्रॅक्टिस करूनच पुढचं लेक्चर करत जा. काही जणांना असं वाटत असेल की आपण लेक्चर केलं आणि त्या लेक्चरमध्ये ज्या शिकवलेल्या गोष्टी लगेच आपल्याला येतील, तर नाही येणार. तुम्ही गलत आहात, 100% तुम्ही गलत आहात. ह्या लेक्चर मधल्या काही गोष्टी तुम्हाला येतीलही, पण ज्या एकदम महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं एकदम महत्वाचं आहे, त्याच गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत आणि मग परत पुढच्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळे अगोदरचे लेक्चर्स करत जा आणि त्याच्यामध्ये दिलेला होमवर्क सुद्धा करत जा आणि प्रत्येक गोष्ट लेक्चर मधली अगोदरच्या, पुढच्या, मागच्या समजून घेत जा, जेणेकरून तुमचं नवोदयचा बेस अजून स्ट्रॉंग बनेल आणि नवोदय तयारीला तुम्हाला अजून छान होईल. ठीक आहे, चला तर आजचं लेक्चर आपण सुरू करू. आजच्या लेक्चरचा पहिला पॉइंट आहे आणि सर्वात महत्वाचा पॉइंट आहे की आजच्या लेक्चरचा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे भाज्यामध्ये पॉइंट आल्यावर. सर भाज्यामध्ये आमच्या घरी खूप साऱ्या भाज्या बनतात, त्यात तर कोणताच पॉइंट येत नाही. घरच्या भाज्यांमध्ये नाही. काल मी तुम्हाला सांगितलं होतं भाज्य आणि भाजक, भाज्य आणि भाजक. बघा एकदा परत सांगतो, अशा प्रकारचा भागाकार तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. जर मी असं काहीतरी लिहिलं, ठीक आहे, असं काहीतरी लिहिलं, तर 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 हा काय असतो रे? हा काय असतो? भाज्य असतो. काय असतो? भाज्य. काल मी तुम्हाला सांगितलं होतं भाज्य. आणि हा 5 जो आहे हा काय असतो रे? भाजक असतो. ठीक आहे, नंतर वरती जे उत्तर येणार आहे त्याला आपण काय म्हणतो रे? त्याला आपण भागाकार म्हणतो. हे काल मी सगळं सांगितलंय, पण परत एकदा सांगायलो. आणि ह्याला सॉल्व्ह करत करत त्याची बाकी 0 उरणार आहे, तर त्या बाकीला आपण त्या गोष्टीला आपण काय म्हणतो रे? बाकी म्हणतो. बरोबर आहे. ह्या 4 गोष्टी तुम्हाला विसरायच्या नाही. पहिली गोष्ट, ज्याने तुम्ही पुढच्या गोष्टीला भागवत आहात त्याला भाजक म्हणतात. ज्या गोष्टीला भागवत आहात त्याला भाज्य म्हणतात. येणाऱ्या उत्तराला भागाकार म्हणतात. आणि जे खाली उरलंय, इथं 0 उरल किंवा 1 काय पण उरल, उरलेली संख्या तिला तुम्ही बाकी म्हणतात. ठीक आहे, तर आपला तोच पॉइंट आहे की जर भाज्यामध्ये पॉइंट आला तर, ठीक आहे, भाज्यामध्ये पॉइंट आला तर भागाकार कसा सोडवायचा? खूप सोपं आहे. टाकू आपण पॉइंट. चला पॉइंट टाकू. दिसतंय का मला? पाहू दे एकदा. हा दिसतंय. ओके, चला. जर भाज्यामध्ये पॉइंट असला तर, ठीक आहे, भाज्यामध्ये पॉइंट असला तर कशा प्रकारे भागाकार सोडवायचं सर आम्हाला एकदा सांगा. सांगतो, टेन्शन घेऊ नका. आता भाज्यामध्ये म्हणजे तुम्हाला एवढी गोष्ट तर कळाली, वरच्या संख्येमध्ये पॉइंट आला तर तुम्हाला काय करायचंय. ठीक आहे, मग बघा आता वरच्या संख्येमध्ये वाटलंच तर इथे लिहू का? भाज्यामध्ये म्हणजे वरील संख्येत. आता काही खूपच इंटेलिजंट विद्यार्थी, त्यामुळे त्यांच्यासाठी मला परत एकदा लिहावं लागतंय, पण आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचंय. ज्या विद्यार्थ्यांना थोडं समजायला प्रॉब्लेम जाते त्यांना पण आपल्याला सोबत घेऊन चालायचंय, कोणालाही मागे ठेवायचं नाही, प्रत्येकाचा बेस कम्प्लीट करायचा आहे. तर वरील संख्येत पॉइंट आला. सर एक एक्झाम्पल सांगतो मी. चला तुम्ही माझ्या पाठीमागं बघू अगोदर. काही जण ज्यांना येत आहे ना ते लगेच ट्राय करा. 54.232 डिवायडेड बाय 2 म्हणजे 54.232 भागिले 2. अशा प्रकारचं आपलं एक्झाम्पल आहे. बघू कोण कोण ट्राय करतंय. पॉज करून ट्राय करा ज्यांना येते ते. ज्यांना नाही येत त्यांना तर मी सांगणारच आहे. झालं? सांगू? पहा काय करायचंय, लय सोपं आहे. ठीक आहे, आता इथं पॉइंट आला म्हणून घाबरून जायचं नाही. बरोबर आहे, बिलकुल घाबरायचं नाही. काय करायचं, अगोदर आपण 2नी जसं ह्याला कापतो तसं कापायचं. 2 दोन्ही 4, उरला किती? 1. 2 सती 14. बघा ह्या पॉइंटच्या अलीकडच्या संख्येला आता आपण कापून टाकलं. बरोबर आहे, पॉइंटच्या जी अलीकडची एकदम त्याला चिटकून जी संख्या होती 4 तिला आपण कापून टाकलं. मग कापून टाकलं की लगेच उत्तरामध्ये सुद्धा पॉइंट घ्यायचा. समजायले? मग आता हे पुढचं कशाला तसं 2 1 2 परत 2 1 2 1 उरला 2 सकून 12. काय अवघड नाही. परत एकदा सांगतो, जिथं आपला प्रश्नामध्ये पॉइंट आहे आणि काढता वेळेस त्याच्या अगोदरची संख्या जर आपण काटली की लगेच उत्तरात पॉइंट द्यायचा. अजून एक एक्झाम्पल सांगतो, टेन्शन घेऊ नका, खूप सारे एक्झाम्पल देणार आहे. चला एक्झाम्पल नंबर 2 बघा. 5936.5 डिवायडेड बाय 5. ओके सर, आता हे कसं करायचं? तसंच सेम तुम्ही एकदा पॉज करून ट्राय करा आणि मी पण सांगतो. केलं पॉज करून ट्राय? चला मी सांगतो आता. बघा 5 1 5. सर ठीक आहे, 5 1 5. ठीक आहे, किती उरले? 4 उरले. 5 8 40. किती उरले? 3 उरले. 5 7 35. बघा पॉइंटच्या अगोदरची संख्या कटली ना, मग लगेच इथं पॉइंट घ्यायचा. ठीक आहे, कटल्याच्या नंतर जे भाग तुम्हाला काटायला ना त्याचं इथं उत्तर लिहायचं, नंतर पॉइंट द्यायचा. नाहीतर काय देणं अगोदरच पॉइंट देतील, अगोदर नाही लिहायचा. मग आता इथं उरलंय 1 उरलाय, मग सर आता मी 1 कुठं द्यायचा? 36 होतं, 35चा भाग दिला तर 1 उरणार ना. टेन्शन घेऊ नका, पुढच्या ह्याच्यात 1 बिंदास देऊन टाका. किती बनले? 15.
5 त्रिक 15, 5 3 जा 30. किती सोपं आहे, काहीतरी अवघड आहे का? अजून आपण 2-3 एक्झाम्पल ह्याचे बघणार आहेत. प्रत्येक गोष्टीचे मी तुम्हाला कमीत कमी 5 एक्झाम्पल घेतोय, त्यामुळे अजून आपण 2-3 एक्झाम्पल बघू. चला, एक्झाम्पल नंबर 3 मी लिहितो इथं 2-3 एक्झाम्पल, तुम्ही पॉज करून ट्राय करा. तुम्ही पॉज करून ट्राय करा, लगेच करा. तुम्ही पॉज करून ट्राय करा. मी इथं 2-3 एक्झाम्पल लिहितो. चला, हे सगळे तुम्ही पॉज करून ट्राय करा. तुमच्या बरोबर आहेत का पहा. करताय ट्राय पॉज करून? करताय ट्राय? केलं ट्राय? सांगू मी? चला मी सांगतो. बघा, आता ह्याला कट करू आपण. चला, 5 1 5, किती उरले? 1 उरला. 5 3 15, किती उरले? 2 उरले. 5 5 25. बघा, आपण अगोदर संख्या काढली, लगेच पॉईंट घ्यायचा. ठीक आहे. आता 5 5 25, 27 होते. आपण 25 चा भाग दिलाय, म्हणजे 25 चा भाग दिला, किती उरतील? 2 उरतील. किती बनले? 21 बनले. ठीक आहे. नंतर 5 4 20, किती उरला? 1 उरला. 5 3 15, किती उरले रे? 3 उरले. 5 7 35. अशा प्रकारे हे पण उत्तर आलंय. ज्याचं आलंय ते मला कमेंट मध्ये सांगा, सर आमचं आलं म्हणून आम्हाला एकदम चांगल्या प्रकारे समजायला, हे पण मला सांगा. चला, आता ह्याला 9 ने कट करू आपण. सोपं एकदम. चला, 9 2 18. आता बघा, इथं 9 पेक्षा 6 ही छोटी संख्या आहे, म्हणून काय, अरे सॉरी, इथं उतरलो. ठीक आहे. 9 2 18, 9 पेक्षा 6 ही छोटी संख्या आहे. बाऊ आला, बाऊ विसरायचा नाही. ठीक आहे. मग आता 67 ला कट करायचंय. 9 8 72 मोठं होतंय, मग 9 7 63. ओके. 9 7 जा 63, मग 9 7 जा 63, किती उरले? 4 उरले. पण आपण इकडचं कट केलंय म्हणून लगेच पॉईंट घ्यायचा. मग आता 9 5 45, 9 5 45, बरोबर आहे. काय प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये? सगळं दिसायला सगळ्यांना? ओके, दिसायला. 9 5 45. मग आता पुढे 4 आहे, माहिती आहे ना तुम्हाला. छोटी संख्या आली, बाऊ घ्यायचा. आणि छोटी संख्या आल्यानंतर बाऊ घेतल्यानंतर आता आपण बघितलं होतं की 4 ला भाग जात नाही, म्हणून उत्तरामध्ये पॉईंट घेऊन 0 घ्यायचा आहे. बरोबर आहे. पण उत्तरामध्ये ऑलरेडी पॉईंट आहे, मग परत पॉईंट घ्यायची गरज नाही. मग काय करायचं सर? मग परत आपल्याला काय करायचंय? एक 0 घेऊन इथं 0 घ्यायचा आहे. ठीक आहे. मग 9 2 18 होते 27, 9 4 36, 9 4 36, किती उरले? इथं लिहू. अरे मी इथं लिहिलं, सॉरी. 9 4 36, परत किती उरले? 4 उरले. परत मनान 0 घेतला. 9 4 36, बरोबर आहे. काय प्रॉब्लेम? बिलकुल नाही. 9 4 36. ओके. मग आता परत किती उरले? 4 उरले. परत 0 घेतला. 9 4 36. अशा प्रकारे हे गणित पुढेच येत राहणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं, वर तुम्हाला काय करायचं, अशी आडवी रेष द्यायची आहे, जेणेकरून ह्याचा अर्थ असा होतो की हे गणित पर्यंत पण तसंच येणार आहे, म्हणून आम्ही आडवी रेष देऊन त्याला थांबवलेलं आहे. चला, ह्याला ट्राय करू. बघा, 5 1 5, किती उरले? 2 उरले. 5 4 20, किती उरले? परत 2 उरले. 5 4 20, किती उरले? आता 1 उरला. 5 3 15, किती उरले? काहीच नाही उरलं. आणि पॉईंटच्या अगोदरची संख्या भेटली म्हणून लगेच इथं पॉईंट द्यायचा. ठीक आहे. मग आता आपल्याला 12 ला कापायचे 5 ने, पण 1 ही छोटी संख्या आहे म्हणून बाऊ. ठीक आहे. परत 5 2 10, आता किती उरला? 2 उरला. आता ऑलरेडी पॉईंट आला उत्तरात, म्हणून आपल्याला मनाने 0 घ्यायचा आहे. आणि 5 4 20. आणि इथं पण मला वाटतं 1 0 आपण उगाच एक्स्ट्राचा दिला, त्याची पण गरज नाही. ठीक आहे. अशा प्रकारे एक्झाम्पल 5 4 3 2 1 नंतर थोडं अवघडात गेलो होतो. हे थोडे वेगळ्या टाईपचे होते. ऑलरेडी पॉईंट आल्यावर परत पॉईंट द्यायची गरज नाही, अशा टाईपचे होते. इथं थोडं वेगळा टाईप होता. सगळे भारी भारी एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी तुमची लेवल अप करत आहे. लेवल अप म्हणजे काय की एक एक्झाम्पल तर मी सगळ्यात अगोदर सोपं घेतोय, आणि नंतर जसे जसे आपण एक्झाम्पल पाहतो त्यांची लेवल वाढत जाते. जसे की गेम मध्ये लेवल वाढते पहा. सांगितलं होतं मी तुम्हाला, खूप वेळा सांगितलं, सबवे सफरचा गेम ट्रेन मध्ये त्याची लेवल कशी वाढते. जसा जसा गेम पुढे जातो अवघड बनत जातो. काही जणांना टेम्पल रन खेळायची सवय असेल, टेम्पल रन माहिती आहे ना, तर तसंच आपल्याला पण अभ्यासात लेवल अप करायची. हार मानायची नाहीये, बिलकुल हार मानायची. गणित चुकलं परत ट्राय करायचं. ओके. चला, अशा प्रकारे जर भाज्यामध्ये पॉइंट आला तर कसं सॉल्व्ह करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पॉज करून लिहून घ्या सगळं, आणि पुढचा पॉइंट आपण घेऊ. पॉज करून लिहून घ्या. घेतलं पॉज करून लिहून.
चला रफ करू चला रफ करतो. 1 2 3 रफ करतो. पुढचा पॉइंट आता पहा. आता ह्या पॉइंट मध्ये आपण बघितलं जर भाज्यामध्ये पॉइंट आल्यावर काय करायचं. ठीक आहे, पुढच्या पॉइंट मध्ये आपण बघू जर भाजकामध्ये पॉइंट आला तर ठीक आहे. चला जर भाजकामध्ये, आता भाजक काय माहिती ना, ती खालची संख्या. ठीक आहे, भाजकामध्ये पॉइंट असला तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता भाजकामध्ये पॉइंट असला तर काय करायचं नोट करा तुम्ही लवकर. आणि मी एक्झाम्पल घेतो. पहिलं एक्झाम्पल नंबर फर्स्ट 5 4 3 2 डिवायडेड बाय 0.2. ठीक आहे सर, सोपं आहे, एकदम सोपं आहे. बघा आता भाजक म्हणजे खालची संख्या आणि त्याच्यामध्ये पॉइंट आलाय, मग काय करायचं एकदम सोपं आहे, टेन्शनच घ्यायचं नाही. रूल लक्षात ठेवा, जर भाजकामध्ये पॉइंट असला तर बघायचं किती स्तर सोडून पॉइंट आहे रे, एक स्तर सोडून पॉइंट आहे. म्हणजे ह्या साईडनी किती स्तर सोडून पॉइंट आहे, एक स्तर. सगळ्यांना कळाले. शेमड पोरग पण सांगल मग तुम्ही शेमडे आहेत का बघा, एक स्तर सोडून पॉइंट आहे. मग जर एक स्तर सोडून पॉइंट असला की वरती एक 0 घ्यायचा, घ्याल एक 0. ठीक आहे, आणि ह्या पॉइंटला कट करून टाकायचं. मग हे काय बनलं 0.2 0.2 0.2 म्हणजे काय नॉर्मल आपलं 2. पुढच्या 0ला अशी काय व्हॅल्यू नाही. कळायलंय ना, ठेवला तरी पण ठीक, नाही ठेवला तरी पण ठीक. मग आता 2 ने तर तुम्हाला ह्याला कट करता येईल. हो सर, आता तर एकदम सोपं गणित बनलं की पॉइंट हे बा. सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय गणितामधून, जर भाजकामध्ये पॉइंट आला ना तो पॉइंट आधी उडवून टाकायचा. कारण भाजकामधला पॉइंट जरा डेंजरस असतो. काय डेंजरस असते ते पुढे गेलो मी सांगतो. पण इथं आपल्याला सोप्या पद्धतीने उडवता येईल. बघायचं किती स्तर सोडून पॉइंट आहे उजव्या साईडने, ही उजवी साईड आहे जाऊ तुम्ही बोर्डकडे बघायला. मग किती स्तर, एक स्तर सोडून पॉइंट, एक 0 द्यायचा. आणि मुद्दा म्हणून मी वेगवेगळ्या कलरचा पेनचा यूज करायला, मग तुम्हाला अजून भारी फील येईल. ठीक आहे, चला बे दोन्ही 4 किती उरला, 1 उरला. बे सती 14, परत बे 1 बे किती उरला, 1 उरला. बे सकून 12 आणि वरचा 0 जशाला तसा द्यायचा उत्तरात. काही प्रॉब्लेम, एकदम सोपं होतं. चालेल, तुम्ही लिहून घ्या. समजलं तुम्हाला. अजून एक एक्झाम्पल ट्राय करू. चला एक्झाम्पल नंबर 2 अजून ट्राय करायचं. आपल्याला खूप सारे एक्झाम्पल ट्राय करायचे. मी नोट डाऊन केलेले एक्झाम्पल घेऊ का. चला मी नोट डाऊन केलेले एक्झाम्पल घेतो. एकदा तेच लिहून घेतो सगळे मी नोट डाऊन केलेले. एकदा नोट डाऊन केलेले एक्झाम्पल घेतो मी सगळे, म्हणजे मला आठवायची गरज नाही पडणार, आपला टाइम वेस्ट होणार नाही. चला अशा प्रकारे मी असे 2-3 एक्झाम्पल नोट डाऊन केलते, कारण हे सोपं आहे. चला पहा आता इथं काय करायचं बघा, किती स्तर सोडून पॉइंट आलाय. सर इथं पण एक स्तर सोडून पॉइंट आलाय. मग एक 0 इथं एक्स्ट्रा द्या आणि पॉइंट काढून टाका. काढला पॉइंट. आता हे काय बनलं 12 बनलं, 12 बनलं. आणि 12 चा टेबल सगळ्याला यायला पाहिजे, ज्याला येत नाही त्यांच्यासाठी इथे लिहितो. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला 3x300 टेबल 30 पर्यंत टेबल मी ऑलरेडी पाठ करायला सांगितलं, ते करायचं तुम्हाला. चला 12 ने आपण कट करू. 12 1 12 किती उरले, 5 उरले. आता 12च्या पाड्यामध्ये 55 पेक्षा कमी काय 48 आहे. 12 2 24 12 36 12 4 48. ठीक आहे, 12 4 48. आता बघा 55 मधून 48 गेले, किती उरतील 7 उरतील. बरोबर आहे. चला मग आता 12 सकून 72 आहे बघा 72 12 सकून 72 किती उरले 2 उरला. 12 2 24 मोठं होईल म्हणून आपल्याला फक्त घ्यायचंय 12 1 12 किती उरले 10 उरले. 12 8 96 किती उरले 4 उरले. ठीक आहे सर, पॉइंट घेऊन 0. 12 2 24 12 3 36 परत 4 उरले, परत 0 12 3 36. मग हे असं करत राहणार आहे म्हणून वर असं आपल्याला रेट द्यायचं. कळालं. जर भाजकामध्ये पॉइंट आला तर काय करायचंय, सोपं आहे. हे थोडं वेगळ्या टाईपचे, हे पण करून घेऊ. बघा भाजकामध्ये किती स्तर सोडून पॉइंट आहे रे, इकडून 1 2 3 स्तर सोडून इथं पॉइंट आहे. मग काय प्रॉब्लेम नाही, वर 3 0 घ्या आणि हे पॉइंट उडून टाका. मग हे काय बनलं 0 0 0 5. इकडे किती 0 आले तरी व्हॅल्यू नाहीये, म्हणजे काय उरलं फक्त खाली 5. 5 ने कट करता येईल. चला 5 1 जा 5 कॅरी 2.
5 5 जा 25. आता इथे एक ही छोटी संख्या आहे म्हणून 52. हा 5 2 जा 10 किती उरले 2. 5 5 जा 25 किती उरले 3. 5 7 जा 35 किती उरला 1. 5 2 जा 10 किती उरले 4. 5 8 जा 40 किती उरले काहीच नाही. वर 2 0 उरले ते जशाल तसे देऊन टाका. काही अवघड आहे का? जर भाजकामध्ये पॉइंट आला काहीच अवघड नाही. खाली फक्त जितके स्तर सोडून पॉइंट आहे ते पॉइंट कट करायचा, वर तितके 0 द्यायचे. चालेल, सोपं आहे. जर भाज्यामध्ये जरी पॉइंट आला तरी आपल्याला कळालंय कसं सॉल्व्ह करायचंय. जर भाजकामध्ये जरी पॉइंट आला तरी आपल्याला कळालंय कसं सॉल्व्ह करायचंय. सर जर दोन्हीमध्ये पण पॉइंट आल्यावर मजा येईल. करून बघायचं. चला मी ऍक्च्युअल मध्ये नोट डाऊन नाही केलं ते, पण आपण चला करून बघू. दोन्हीमध्ये पण पॉइंट आला तर ठीक आहे. माझ्या आता लक्षात आलं जस्ट तुम्हाला शिकवता. अरे यार हे ठीक आहे. थोडं काय करा, पाठीमाग घ्या आणि पॉज करून लिहून घ्या. तुम्ही पाठीमाग घेऊ शकतात, काही टेन्शन नाही. बघा जर दोन्हीमध्ये पण पॉइंट आल्यावर सर काय करायचं. भारी पॉइंट आहे यार, भारी भारी भारी. मी जेव्हा नोट्स बनवत होतो हे माझ्या लक्षातच आलं नाही. चला असू द्या, आता तर आलं ना. जर भाजकामध्ये आणि भाज्यामध्ये दोन्हीमध्ये पॉइंट आल्यावर भाजक आणि भाज्य दोन्हीमध्ये पॉइंट असल्यावर, ठीक आहे. भाजक आणि भाज्य दोन्हीमध्ये पॉइंट असल्यावर सर मजा येणार आहे हे सॉल्व्ह करायला. हो बाळांनो, बिलकुल मजा येणार. चला एक्झाम्पल नंबर 1. 5.123 डिवायडेड बाय 0.02. वेगवेगळे एक्झाम्पल घेतो मी, मला आठवू द्या. तोपर्यंत तुम्ही ट्राय करू शकता. ज्यांना येते ते, नाही येत त्यांना तर मी सांगणारच आहे. 176.12 डिवायडेड बाय 0.5. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 3. 1.70001 डिवायडेड बाय 0.005. चला 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करू. एकदम सोपे दिसतंय. हा दिसतंय, काय प्रॉब्लेम नाही. घेतले लिहून घ्या आणि ट्राय करा. चला मी एकदा पाणी पितो, तोपर्यंत तुम्ही ट्राय करा. मजा येईल ना लेक्चर्स मध्ये, बोरिंग नाही होईल. किती मस्त मध्ये आपण नव्या गोष्टी शिकायलो आणि आपलं जे बेसिक आहे ते आपण छानपैकी कम्प्लीट करून घ्यायलो. आणि जेव्हा तुम्ही नवोदय शिकायला सुरू करताना, जेव्हा आपल्या नवोदयचा सिलेबस सुरू होईल ना, म्हणजे जे आपल्या पुस्तकामधले धडे सुरू होते, तेव्हा तुम्हाला इतकं भारी वाटणार आहे की तुम्हाला कळणार बी नाही की हे कसं काय एक्झाम्पल सॉल्व्ह होईल. ज्या बेसिक गोष्टी होत्या त्या ऑलरेडी आपल्या क्लिअर झाल्यात, म्हणून नंतर तिथं प्रॉब्लेम येणार नाही. पण तुम्हाला प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे. असं नाही की आता तुम्ही तुमच्या घरच्यांना कळालं मी युट्यूब वरती शिकवतोय आणि ते तुम्हाला माझं लेक्चर लावून दिले आणि काही शेंबडे लेकर, तुम्ही नाही काही तुमच्यातले शेंबडे, सगळेच नाही, काही शेंबडे लेकर काय करतील की लेक्चर चालूच असताना लेक्चर बंद करतील, जाऊन पिक्चर बघतील, गेम खेळतील. असं करू नका. तुमचे पॅरेंट्स तुमच्यावर विश्वास ठेवायलेत, मम्मी पप्पा विश्वास ठेवायलेत, तर लेक्चरच करा. आणि किती मस्त यार, मस्त एकदम आपण हसत खेळत शिकायलो, काही प्रॉब्लेम नाहीये. चला आता दोन्हीकडे पण पॉइंट आलाय, वरती पण पॉइंट आलाय, खालती पण पॉइंट आलाय, भाज्यामध्ये पण पॉइंट आलाय आणि भाजकामध्ये पण पॉइंट आलाय. काय करायचं सर? अब क्या कर दिया जाए, छोड़ दिया जाए या मार दिया जाए? अब मारेंगे, क्योंकि नाम ही है इसका काटा काटी. छोड़ मतलब छोड़ तो नहीं सकते, बिल्कुल इसको मारना ही है अपन को. ठीक है. जब ऊपर पॉइंट आएगा, नीचे पॉइंट आएगा, तब क्या करना है सर? सर आप हिंदी में चले गए, हमारा लेक्चर मराठी में है, पता है मुझे. बघा वरी पॉइंट आहे, खाली पॉइंट आहे. मोजा किती स्थळ सोडून पॉइंट आहे, खाली 2 स्थळ. वरी 1 2 3 4 वेगवेगळे स्थळ आहेत. वरी 1 2 3 4 स्थळ आहेत, खाली 1 2 स्थळ आहेत. आता स्थळांना आपल्याला करायचं बॅलन्स. ज्या जागा आहेत ना त्यांना बॅलन्स करायचं. बॅलन्स कळते, तराजू. इकडे जर एखादी गोष्ट टाकली, जसं हे पेन आहे असं खाली जाते. मग जर परत आपण इकडे एखादी गोष्ट टाकली, ही साईड खाली जाते, बरोबर आहे का नाही? तसं आपल्याला काय करायचंय, इथं ह्याला बॅलन्स करायचे, कोणतीच साईड खालीवर नाही गेली पाहिजे. मग इकडे 4 स्थळ सोडून पॉइंट आहे, इकडे 2 स्थळ सोडून पॉइंट आहे, इथं 2 0 आपल्याला मनाने द्यायचं.
मनाने द्यायचं का? कारण इथं आपल्याला 4 स्थळं कंप्लीट करायचे. वर 4 स्थळ झाले, खाली पण 4 स्थळ झाले, पॉइंट कटून गेला. पॉइंट कटून गेला. सर भारी यार हे. पॉइंट कटून गेल्यावर काय उरलं बाळांनो? 0 0 2 0 0. मग अगोदरच्या झिरोना असं पण काय व्हॅल्यू नाही, त्यांना आपण पुसून टाकू, मारून टाकू. मग आता हे बघा, आपलं ते गणित आलं. त्या पॉइंट, आपला पॉइंट आठवतो, जर खालच्या संख्येमध्ये 0 असतील तर. आता हे तर करता येते. मग अगोदर 2 ने कट करायचं. बे 2 4, उरला 1, बे 5 10, उरला 1, बे सकून 12, परत बे 1 बे, उरला 1, बे सकून 12. आणि हे जे खालचे 2 0 आहेत, किती स्थळ पाठीमागे यायचंय? 2 स्थळ. आठवतंय ना? इथं पॉइंट द्यायचा आहे. त्याच्यामुळेच म्हणतोय अगोदर पाठीमागचे लेक्चर ज्यांनी केले नाही ते पाठीमागचे लेक्चर जाऊन करा. असं पाठीमागच्या लेक्चर मधल्या गोष्टी पुढे येतात. सर आता हे कसं? सेम बॅलन्स करू. वर 2 स्थळ आहेत, खाली 1 स्थळ आहे, खाली 1 0 मनाने द्या. मग पॉइंट उडून गेला. अगोदरच सांगितलंय पॉइंटला ठेवायचं नाही. पॉइंट एक धोकादायक गोष्ट आहे, त्यामुळे पॉइंटला उडून टाकायचं. मग चला, ह्या 0ची व्हॅल्यू कटली. चला आता 5 ने कट करू. 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, किती उरले? 2 उरले. 2 उरले. 5 5 25, किती उरले? 1 उरला. 5 2 10, किती उरला? 1 उरला. हा, आणि परत 5 2 10, किती उरले? 2 उरले. आता पॉइंट घेऊन 0, 5 चोक 20, 5 4 20. ठीक आहे. मग आता सर इथं ऑलरेडी पॉइंट आलाय आणि 1 0 पण उरलाय. मग मी तुम्हाला असं पण टाईपचं एक्झाम्पल सांगितलं होतं. हेच पॉइंट एक स्थळ सोडून पाठीमागे जा ह्या 0 साठी. ह्या 0ला कट करा आणि इथं पॉइंट येईल. कोणाकोणाला समजलं? कोणाकोणाला मजा आली आणि कोणाकोणाचं बरोबर आहे? चला हे पॉज करून ट्राय करा बरं आता. हे तर करू शकता यार, किती सोपं आहे. पॉज करून ट्राय करा. चला 1 मिनिट आहे तुमच्याकडे, 1 मिनिट. पॉज करून ट्राय करा. झालं? मी सांगू? चला बघा, वर किती स्थळ आहेत रे? 1 2 3 4 5. खाली किती? 1 2 3. मग खाली किती 0 द्यायचे आपल्याला? 2 0 वाढवायचे. म्हणजे 5 आणि 5 स्थळ झाले. पॉइंट कटला. अगोदरच्या 0ला काही व्हॅल्यू नाही. ओके सर, ठीक आहे. चला आता कट करू आपण. 5 त्रिक 15, 2 उरले. 5 4 20. आता पुढं 2 0 आलेत ऑलरेडी, जशाला तसे द्यायचे. एक छोटी संख्या आहे, बाऊ आहे, म्हणून परत 1 0 द्यायचा. चालेल. मग पॉइंट घेऊन 1 वर 0 द्यायचा आणि 5 2 10. परत हे खाल 2 0 उरले. उल्लूच्या डोळ्यासारखे. उल्लू माहिती ना? उल्लू माहिती ना? घुबडाच्या डोळ्यासारखे दिसायलेत ना. आपण याला छानपैकी चष्मा बनवायचा का? चला आपण ह्याला चष्मा बनवू. तारक मेहता का उलटा चष्मा. बघतात ना तारक मेहता? मी तर बघतोय, मजा येते. ठीक आहे. तर आता हे 2 0 उरलेत. मग इथून पॉइंट किती स्थळ पाठीमागे येणार? परत 2 स्थळ. म्हणजे कुठे येणार पॉइंट? इथं. अशा प्रकारे हे पण एक्झाम्पल झालं. बघा, तिन्ही पण एक्झाम्पल छान होते, पण हे जरा मला आवडलं एक्झाम्पल. म्हणूनच म्हणलं तुम्हाला थोडा वेळ मागितला होता की मला आठवू द्या एकदा. आणि हे पॉइंट बनला यार आपला. शिकवताच पॉइंट बनला आणि इम्पॉर्टंट पण होता. तुम्हाला हे पण कळालं, भाज्यामध्ये पॉइंट आला तर कसं सोडवायचं, भाजकामध्ये पॉइंट आला तर कसं सोडवायचं, आणि दोन्हीत पण पॉइंट आला तरी कसं सोडवायचं. आजचं लेक्चर इथंच थांबू. आजच्या लेक्चर मध्ये ज्या मला गोष्टी शिकवायच्या होत्या मी सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या. तरी एकदा नोट्स मध्ये बघू द्या काय राहिलंय का. हा, नाही झालंय. मी ऑलरेडी ना हे पॉइंट आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये घ्यायचाच नव्हता. मी नोट्स बनवतोय माझ्या लक्षातच नव्हता आला. पण सहज मी तुम्हाला चर्चा करीत तुमच्यासोबत बोलता बोलता मला कळालं की जर खाली आणि वर दोन्हीकडे पण पॉइंट आल्यावर काय करायचं, तर असं करायचं. समजलं? मजा आली. एकदम छान लेक्चर होतं. जर आवडलं असेल तर लाईक करा आणि जे तुमचे मित्र असतील ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लय प्रॉब्लेम असेल, वर्गात बसल्या बसल्या ते तुम्हाला म्हणत असतील की यार मला भागाकारच येत नाही, मला पॉइंट येत नाही, मला असं येत नाही, तर त्याला हे लेक्चर पाठवून द्या किंवा त्याला शाळेत गेल्यावर सांगा, क्लासमध्ये गेल्यावर सांगा की बाबा युट्यूबला एक आमचे सर आहेत, त्यांचं नाव आहे ओंकार सर, किंवा आपल्या चॅनलचं नाव सांगा JS विद्यालय ओंकार थेटे, आणि त्यांना सांगा हे सगळे लेक्चर करायला. कारण आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन पुढे चालायचंय, सगळ्यांना छानपैकी शिकवायचंय. तर आजचं लेक्चर इथंच थांबू बाळांनो. आजसाठी पण होमवर्क नाहीये तुम्हाला. हेच आजचे जितके आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत लेक्चरमध्ये, क्लासमध्ये, ते सगळे एक्झाम्पल तुम्हाला परत मनाने घ्यायचे आणि परत मनाने ट्राय करायचे. ठीक आहे? प्रामाणिकपणे करायचे सगळ्यांना. कारण जे विद्यार्थी प्रामाणिकपणे करतील तेच विद्यार्थी नवोदयला लागतील. नवोदय छोट्या 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 मेहनतीने बनणारी गोष्ट आहे. तुम्हाला असं वाटत असेल की आता फक्त सुरुवात आहे, बघू नंतर अभ्यास करू नवोदयचा. नाही बिल्लांनो, तुम्हाला आधी बेसिक गोष्टी कम्प्लीट कराव्या लागतील आणि नंतरच तुम्हाला नवोदयकडे वळावं लागेल. आजच्यासाठी एवढंच. इथंच थांबू. काळजी घ्या, अभ्यास करा. टाटा.